जन्माला आल्यानंतर लोक परमार्थाकडे कशी येतील, लोकांना परमार्थाचं ज्ञान कसं समजेल, हे जगाला दाखवून देण्याकरता माझ्या नाथ बाबांनी आध्यात्मिक वाङ्मयाचा नवीन पायंडा पाडला। त्याच्यामध्ये भारुडे, गवळणी, वैदिन, दरवेशी, जोशी, जात इत्यादी लोकांना आवडणाऱ्या विषयाशी परमार्थ जोडला। नाथ महाराजांनी विचार केला की अरे सामान्य लोकांना आवडेल, रुचेल, पचेल, त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ज्ञान जर सांगितलं तरच लोक परमार्थाकडे येतील, अन्यथा ती येणार नाही। मग महिला मंडळी परमार्थाकडे आकर्षित कशा होतील? मग स्त्रियांकरता जात नावाचं प्रकरण निर्माण केलं। ते जात सगळ्यांना माहितीये, जात्यावरच्या ओव्या म्हटलं की महिलांना खूप आनंद वाटतो। मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांकरता जात निर्माण केलं। सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला। महिलांकरता जात निर्माण केलं। जात्यावरच्या ओव्या म्हणता म्हणता त्यांना परमार्थाची आवड लागेल। मग सामान्य लोकांकरता लोक परमार्थाकडे कशी येतील? मग मनोरंजनाच्या माध्यमातून लोक परमार्थाकडे आली पाहिजे, त्याच्याकरता माझ्या नाथ बाबांनी भारुड निर्माण केली। नाथ बाबांचं एक भारुड प्रसिद्ध आहे बघा। मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई। फाटकेच लुगड्या न तुटकीच चुळी, ती बाई सांगते नवऱ्याच्या संसारामध्ये कसं आहे, फाटकेच लुगड्या न तुटकीच चुळी, फाटकेच लुगड्या न तुटकीच चुळी, त्याला शिवायला दोरा बिना, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई। जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर नंबाड्याची भाजी, वर त्याला तेलाची धार बिना, मला नवरा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई। हे प्रमाण फक्त ऐकायचं। प्रमाण दिलंय कोणी? नाथ महाराजांनी। नाथ महाराज स्वतः एक नवरा आहे, पण तरी म्हणतात मला नवरा नको ग बाई। हे कीर्तन महिलांनी फक्त ऐकायचं, आचरणात आणायचं नाही। हे तर माझं कीर्तन ऐकून तुम्ही म्हणावं घेतलंच, घरी गेल्यावर जर म्हटल्या मला नवरा नको ग बाई, इथं बसलेल्या सगळ्यांना संन्यास घ्यावा लागेल। तो नवरा म्हणजे कुठला? आपल्या प्रपंचातला आपला खरा नवरा नाही, तर आपल्या देहामध्ये कामरूपी वासनारूपी जो काही नवरा आहे, नाथ बाबा म्हणतात हा नवरा मला नको। हे विषय लोकांना आवडतात आणि या विषयांपर्यंत जर आपण लोकांना पोहोचवलं, लोक परमार्थाकडे येतील। म्हणून आजच्या या अभंगाचे रूपक करून या विश्वाचे आदिवीस दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भूवैकुंठ पंढरी पाळून परमात्माच आहे। विठाल विठाल। मग नाथ बाबा असं म्हणतात अनादि अंबिका भगवती, अनादि काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली। अनादि काळ म्हणजे कुठला? अ म्हणजे नाही, ज्याचा अंतही लावू शकत नाही असा काळ। एक प्रश्न खूप निर्माण होतोय,
त्या प्रश्नाचं उत्तर अजून कुणाला जमलं नाही, पण तुम्हाला जमलं तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, कोंबडी आधी का अंडा आधी? बोलता येतं ना? पटकन सांगा, कोंबडी आधी का अंडा आधी? कोंबडी आधी. अंडा नसतं तर कोंबडी आली असती नाही, आणि कोंबडी नसती तर अंडा आलं असतं. दुसरा प्रश्न असा, बी आधी का झाड आधी? त्याचंही उत्तर नाही, कारण झाड नसतं तर बी आली नसती, आणि बी नसती तर झाड आलं असतं. या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत चंद्रावर जाणाऱ्या किंवा मंगळावर जाणाऱ्या एकाही अल्पबुद्धीन मानवाला सापडलेलं नाही. पण नाथ महाराज म्हणतात, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य अवघे शून्यात होते काही, अवघे शून्यात होते काही, कान्होबा तेरे पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते कोठेच नव्हते काही. पहिलं या जगामध्ये काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही, दगड नाही, माती नाही, काहीच नाही. हे सगळं आलं कुठून? त्याचं उत्तर पुढे सांगितलंय. तिथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे बाहुली, अमरपुरी तिची घनकुली, पहिले कोठेच नव्हते काही. तिथे एक ढालगज निर्माण झाली. आता ढालगज हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? स्त्रीलिंग आहे. थोडक्यात काय, या जगाची उत्पत्ती एका आदिमाया शक्तीपासून झाली. ती आदिमाया शक्ती या जगामध्ये आली, एका क्षणात तिने या जगाची उत्पत्ती केली. म्हणून संत महात्मे सांगतात, तो भगवंत या जगामध्ये नटला. एकोहम बहुश्याम, तेच हे जग. मग त्या आदिमाया शक्तीला, त्या भगवान परमात्म्याला, जिची आपण 9 दिवस उपासना करणार आहोत, 10 दिवस जिची आपण उपासना करणार आहोत, त्या देवी मातेला तुम्हाला मला प्रत्येकाला शरण जायचे. तिला जर शरण गेला तरच तुमचा माझा उद्धार होणार आहे. काही काही लोकांना संत महात्मे सांगतात, देवाला शरण जा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तरीही लोक देवाचं चिंतन करायला तयार होत नाही. संतांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक ना जेवणामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. बघा, एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर देवहाऱ्यामध्ये वाजवतात, तिला काय म्हणतात? घंटी. त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवहाऱ्यात घंटी नव्हती, तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली, तिला घंटा काही मिळेना. तिने आवाज दिला, सुनबाई देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई, 2च मिनिटात आले. ती सुनबाई पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतलं, बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली आत्याबाई, आवाज सकाळपासून फ्रीज मध्ये होता. अगं घंट्याची जागा देवघरात का फ्रीज मध्ये? ग बस म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही. ती म्हटली, कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा ठेवला. तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती,
पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात. म्हणजे काही काही लोकांना जीवनामध्ये काही कळत नाही, पण ती कोणाचं ऐकत नाही. पण उलट म्हणा, मला जे येतं ते खूप कमी येतं. माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे. त्या दिवशी या जगामध्ये तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवनामध्ये, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिभेवर सरस्वती हवी, अवदसा नको. काही काही लोक म्हणतात मला बायको निव्वळ अवदसा मिळाली म्हणतात की नाही. म्हणून जिभेवर अवदसा नको. सध्या शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे, म्हणून त्या अंबा मातेला आपण विनंती करूया. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. आपल्याला पाचारण करायचंय. कारण का, सध्या तिचा उत्सव चालू आहे. सरस्वती माता जीवनामध्ये फार महत्वाची. आपल्या जिभेवर सरस्वती आहे तरच आपण गोड बोलू शकतो. आणि अवदसा जर असेल, म्हणून माणसाने नेहमी गोड बोलावं. माऊली म्हणते साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रत्येक माणसाचं गोड असावं, अमृतासारखं गोड असावं. प्रत्येक माणसाने चांगलं बोलावं. संत महात्मे तुम्हाला मला सांगतात का, त्या हे देवी माते, तू तुझ्या 9 अवतारातल्या अवतारावरून तू तुझे मूळ रूप बदललीस आणि तू तुझ्या भक्तासमोर एका स्त्री रूपाने आलीस. ही स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभी असलेली माझी विठाईच अनादी काळापासून भगवतीच्या रूपाने या जगामध्ये प्रगट झाली. अभंगाचे अनादी अंबिका भगवते Hare
अनाद्यंबिका भगवती बोध परडी हेवणी हाती. नाथ बाबा म्हणतात अनादी काळापासून ती देवी माता या जगामध्ये आली. मग ती आली ती कशा करता, अनादी काळापासून आली ती कशा करता, तिला यावं का लागलं, तर त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. एकदा एका राक्षसानं भगवान महादेवांची खूप तपश्चर्या केली. भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. तो भगवान महादेवांचा लाडका भक्त होता. भगवान महादेव सांगतील ते तो काम करायचा. नवे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे भगवान महादेवांना सकाळी उठलं, स्नान संध्या झाली का कपाळाला लावण्याकरता भस्म लागायचा. भस्म हे भगवान महादेवांचं आवडते. भस्म उठी रुंडमाळा. मग तो एक काम करायचा. भगवान महादेवाला रोज ताजं भस्म आणून द्यायचा. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, या विश्वामध्ये कुणीच माणूस मरत नव्हता. तो राक्षस भगवान महादेवांच्या जवळ गेला. सांगितलं, महादेवा, रोज हजारोने लोक मरतात, तो पण 2 दिवस झाले या विश्वात कुणीच माणूस मरत नाहीये. तुम्हाला ताजं भस्म लागतं. माणूस जर मेला नाही तर भस्म आणायचं कुठून? भगवान महादेवांनी त्याला सांगितलं, मला रोज ताजं भस्म लागतं. ज्या दिवशी या विश्वामध्ये कुणीच माणूस मरणार नाही त्या दिवशी जंगलामध्ये जायचं. जंगलात जो माणूस दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचा भस्म करायचा आणि त्याचं भस्म तू माझ्याकरता आणायचं. भगवान महादेवांनी त्याला वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होणार. भगवान महादेव म्हणजे अतिशय भोळं दैवत. त्याला ती शक्ती प्राप्त झाल्यानंतर तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म व्हायचा. म्हणून भगवान महादेवांनी त्याचं नाव भस्मासूर नावाचा राक्षस ठेवलं. तो उन्मत्त झाला. त्याने विचार केला, रस्त्यानं कुणीही माणूस आला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्याला मारून टाकायचा. त्याला वाटलं की अरे, या जगामध्ये मला कुणापासूनच भीती नाहीये. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याचा भस्म होणार. कुणापासूनच मला भीती नाही. मी अजरामर राहणार आहे. पण एकाच माणसापासून भीती आहे, ते म्हणजे भगवान महादेव. ते कधीही माझ्या डोक्यावर हात ठेवू शकतात आणि मला मारू शकतात. त्यापेक्षा आपण असं करायचं, जगामध्ये कुणापासूनच भीती नाही ना, एका महादेवांपासून भीती आहे ना, मग मला शक्ती प्राप्त झाली. महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि महादेवालाच भस्म करायचं. लक्षात आलं का? त्याला म्हणतात उपकार्यावर अपकार. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले. जेथील या कृपे लागिवरू तेथेची होय व्याभिचारू. मी काय भस्मासुरू अर्जुन म्हणे. अर्जुन म्हटला, देवा, अरे माझ्या काका चुलत्यांना मला मारायला तुला काय मी भस्मासूर वाटलो? ज्यांनी उपकार केला त्याला मारायला सांगतो. ज्यानं वर दिला त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता तयार झाला. ठरवलं भगवान महादेवांना मारायचं. तो भस्मासूर नावाचा राक्षस कैलास लोकात गेला. थरथरा कापत होता. त्याचे ओठ थरथरा कापत होते. डोळ्यातून आग उकत होती. आणि भगवान महादेवांना बघितल्या बरोबर भगवान महादेवांच्या लक्षात आलं, 100% हा मला मारण्याकरता आलाय. भगवान महादेवही भयभीत झाले, कारण वरदान त्यांनी दिलं होतं. महादेवांच्या डोक्यावर हात ठेवला असता भस्म झाला असता. भगवान महादेवांनी आपला जीव वाचवण्याकरता भगवान महादेव पळत सुटले. पळत ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा मला वाचवा. ब्रह्मदेवाने सांगितलं, महादेवा, वरदान देताना जरा राक्षसाचा विचार करायचा होता. वरदान तुम्ही दिलंय, मी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. पुढे जा. भगवान महादेव भयभीत झाले. पळत वैकुंठ लोकात गेले. भगवान विष्णूंना घडलेला प्रकार सांगितला. भगवान विष्णूने सांगितलं, महादेवा घाबरू नका, मी तुम्हाला वाचवतो. अभय दिलं. भगवान महादेव बाजूला झाले. भगवान विष्णू आले. भगवान विष्णूने लांबूनच येताना बघितलं, अरे हा राक्षस अतिशय क्रोधायमान झालाय, त्याला थांबवायचंय, महादेवांना वाचवायचंय. आता पुरुषाच्या देवाच्या रूपामध्ये शक्य नाही. आता मला फक्त स्त्रीच व्हावं लागेल. कारण पूर्वीच्या काळचे राक्षस कुणालाच थांबत नव्हते. स्त्रिया बघितल्या की आपोआप शांत व्हायचे. आता याला शांत करायचं, याला थांबवायचे, आता मला स्त्री व्हावं लागेल. माझ्या भगवान विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. ती विष्णू रूपी मोहिनी त्या भस्मासूर नावाच्या राक्षसाच्या रस्त्यामध्ये येऊन थांबली. ज्या वेळेला तो भस्मासूर नावाचा राक्षस आला, इतकी सुंदर स्त्री त्यानं बघितली आणि त्यानं विचार केला, महादेवाच्या पाठीमागे पळण्यापेक्षा हिच्या पाठीमागे गेलो तर बायको होईल माझी. भगवान महादेवांच्या पाठीमागे पळायचं सोडलं आणि त्या विष्णू रूपी मोहिनीच्या पाठीमागे तो राक्षस पळू लागला.
ती मोहिनी पळत पळत स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये एका घनदाट जंगलामध्ये येऊन थांबली. तो राक्षसही तिच्या जवळ आला. जवळ येताच तिने आपले दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, राक्षसा मला मारू नको, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. लग्न करायला तयार आहे शब्द ऐकल्या बरोबर तो राक्षस शांत झाला. त्याला सांगितलं, तिथेच थांब, मी तुझ्याशी लग्न करते, पण आमचा एक खानदानी लोकाचा रसा आहे नवरीकडचा. लग्न झाल्यानंतर नवरी जसं नाचेल ना तसं नवरदेवानी 5 वेळा नाचून दाखवायचं. किती वेळा? 5 वेळा. तू माझ्यासारखं नाचला का मी तुझी बायको. त्यानं सांगितलं, अगं लग्न करते ना तुझ्यासारखं, 5 काय 100 वेळा नाचतो. नाच म्हटले. विष्णुरूपी मोहिनी नाचू लागली. तिच्या पाठीमागे भस्मासूर नावाचा राक्षस नाचू लागला. आता विचार करा, सगळ्या जगाला ज्याने नाचायला शिकवलंय तो जगाचा बाप किती सुंदर नाचत असेल हो. त्याच्या नाचण्याने जंगलातील पशु पक्षी रोलू लागले. विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गी हुणी देव करिता ती. स्वर्गातले देव आनंदाने पुष्पवृष्टी करत होते. सगळेजण आनंदाने तो सोहळा बघत होते. आणि जेव्हा विष्णू रूपी मोहिनीच्या लक्षात आलं की अरे हा राक्षस आता नाचण्यामध्ये पूर्णपणे दंग झालेला आहे, आता याला मारायची हीच संधी आहे, म्हणून त्या विष्णू रूपी मोहिनीने काय केलं, नाचता नाचता नृत्याचा प्रकार म्हणून आपला स्वतःचा हात कमरेवर नेला. त्यानं कमरेवर नेला, नंतर तिनं खांद्यावर नेला, त्यानं ही खांद्यावर नेला, आणि नंतर तिनं नृत्याचा प्रकार म्हणून नाचता नाचता आपला स्वतःचा हात डोक्यावर नेला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर भस्मासुराने देखील नाचता नाचता आपला स्वतःचा हात डोक्यावर ठेवल्याबरोबर भस्मासुराचा काय झाला. मग त्याला मारण्याकरता तिला युद्ध करावं लागलं का. देव असता तर कदाचित युद्ध करावं लागलं असतं, पण स्त्रीच्या रूपाने काली अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कशाला प्रगटली हो. आदानी निर्गुण प्रगटली भवानी. कशा करता मोह महिषासुर मर्दनाला गुणी. महिषासूर भस्मासूर या राक्षसांचा नायनाट करण्याकरता या जगामध्ये ती आली. म्हणून संत महात्मे म्हणतात, नाथ बाबा म्हणतात, अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवणी हाती. कशाला पोत ज्ञानाचा पाजळती. ज्ञानाचा उजेड देण्याकरता ती जगामध्ये आली. उदो उदो भक्त नाचती. भक्त आनंदाने तिच्या भजनामध्ये दंग होऊन जातात. म्हणून जोपर्यंत भगवान परमात्म्याने तुम्हाला मला आयुष्य दिलंय तोपर्यंत त्याचं चिंतन करून प्रत्येकानं आपला उद्धार करून घ्या. कितीही लोकांना सांगितलं देवाचं चिंतन करा, गळ्यामध्ये माळा घाला, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करा, लोक ऐकायला तयार होत नाही. पण संतांनी सांगितलेलं जर ऐकलं नाही तर काय होतं ऐका. एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकाच्या जीवनात काम येईल असं. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन 2 जण राहत होते.
लक्ष आहे ना तुमचं? कोण राहत होते? माकडानी कुठं राहत होते? झाडावर. बर, दोघ जण झाडावर राहत होते. दोघांना वराबायकोच्या छान गप्पा चालल्या होत्या. गप्पा चालू असताना ती माकडीन त्या माकडाला म्हणते, तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला सुंदर अशा मनुष्य देह प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा शरीर प्राप्त होईल. आता दोघा नवरा बायकोच्या गप्पा चालू होत्या. विहिरीतून आकाशवाणी झाली. ती माकडीन थोडीशी भावनिक होती, परमार्थिक होती. ती त्या माकडाला म्हणते, काय हो, मारायची का उडी? तो म्हटला, कशाला? अगं मनुष्य जन्म मिळतोय, मनुष्य जन्म मिळतोय. तो म्हटला, कशाला पाहिजे तुला मनुष्य जन्म? ती म्हटली, अहो मनुष्य जन्म मिळणं तेवढं सोपं नाहीये. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, सगळं काही या जगामध्ये मिळतं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, येतात सर्व पुनर्लभ्य, न शरीर पुनः पुनः. सगळं काही परत परत मिळेल, पण नरदेह पुन्हा पुन्हा. नरदेह दुर्लभ बरोबर आहे, पण दृष्टांत चालू होता. काय त्या माकडीने सांगितलं, अहो मनुष्य जन्म सहसा मिळत नाही, चला म्हटले मारू उडी. त्याने सांगितलं, तू एवढा आग्रह करते ना, आपण विहिरीमध्ये उडी मारायची, पण मारायची पण दोघांनी, नाही तर मी मारायचं उडीन तू राहायची बसून, असं नको व्हायला. तिने सांगितलं, तेवढा विश्वास नाही का? पाहिजे तर तुम्ही माझा हात पकडा. 1 2 3 म्हटलं की आपण दोघं पण उडी मारू, चालेल म्हटले. त्यांनी एकमेकांचा पॅक असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 3 म्हटल्याबरोबर दोघांनी विहिरीत उडी मारली, आणि उड्या मारल्या बरोबर माकडाचा झाला सुंदर पुरुष आणि त्या माकडींची झाली सुंदर स्त्री. दोघ जण विहिरीच्या वरती आले, एकमेकांकडे बघितलं. ती त्याला म्हणते, तुम्ही सुंदर दिसताय. तो तिला म्हणते, तू फार छान दिसते. ती म्हटली, आता आपलं वर्णन बस झालं, मनुष्य देह प्राप्त झालाय, कुठेतरी जाऊया, एखादा गुरु करूया, छान गळ्यामध्ये माळ घालूया, आळंदी पंढरपूरचे वारी कीर्तन काय भजन काय पटापट सगळं करून नरदेहाचं सार्थक करून घेऊया. तो म्हटला, अगं माणसाचा जन्म मिळाला ठीक आहे, पण ते माळीचं कीर्तनाचं भजनाचं मला सांगू नको, माझं खाऊन पिऊन बरं आहे. कोण म्हटलं? ते माकडी. ती माकडीन म्हटली, ऐका, गळ्यामध्ये माळ घालला, कशाला आयुष्य खर्च करताय? आजही बायका आपल्या माकडांना सांगतात सुधरा, पण माकडं सुधारायला तयार होत. माकडांबद्दल सांगते बरं, माणसाबद्दल नाही गैरसमज करू नका. अनेक जणी सांगतात, पण ते माकडं नंतर द्या, नंतर दृष्टांत चालू. ते ऐकायलाच तयार नाही. तो म्हटला, तू मला माळ घालायचा आग्रह जर करत असेल ना, मला हा माणसाचा जन्म नको, माझं माकडाचं बरे. ती म्हटली, ऐका ऐका, अहो ऐका. त्यानं ऐकलंच नाही. त्यानं जी परत विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर माणसाचं झालं परत माकड. आता माकड झालं ते परत वरती आला. आता विचार करा, ती सुंदर स्त्री आणि तिचा नवरा बाजूला माकड, कसा दिसत असेल जोडा? कसा दिसत असेल? तेवढ्यात तिथल्या प्रजेचा राजा फिरण्याकरता आला. राजा फिरण्याकरता आला आणि त्यानं ती सुंदर स्त्री बघितली. आता सुंदर स्त्री त्यानं जंगलामध्ये एकटे बघितल्यानंतर त्यानं त्या स्त्रीचा हात धरला आणि तिला आपल्या राज्याकडे घेऊन चालला. आणि ते पाठीमागं ते माकड रडत होतं, तोंड जोडत होतं, म्हणत होतं, माझी बायको माझी बायको माझी बायको. आता माकडानं किती सांगितलं ही माझी बायको आहे, मग माकडाला ती सुंदर बायको मिळेल. म्हणून लक्षात ठेवा, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत. लक्षात आलं? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत
नाही. मग संत महात्मे तुम्हाला जर विनंती करताय बाबांनो देवाचं चिंतन करा, भजन करा, एवढं सांगून जर ऐकत नसाल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही सरद शिवदेवा काळ बांधून येईल, सरद शिवदेवा आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलत तो देखा पिंगळा प्रत्येकाने टाळी वाजवा. तुळजाई नगर प्रत्येकाने टाळी वाजवा, आपल्या गरजेचं सार्थक करून घ्या. गुळा गुळा वाजते टाळ, घन घन नादर साळ, गुळा गुळा वाजते टाळ, घन घन नादर साळ. निर्गुण निराकार दादा माहुर माझा, निर्गुण निराकार दादा माहुर माझा. शकून 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 सागावया आली माई माझे ना, शकून सागावया आली माई माझे ना, शकून सागावया आली माई माझे ना, शकून सागावया आली माई माझे ना. अहमवाक्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देवकरा प्रेमारी. माझा मल्हारीची वारी मल्हारी माझा, मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली हृदया, दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायाच आलो दान मागायाच. शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बलराई केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया. वा वा. हे सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथ बाबा म्हणतात तुम्हाला सांगून जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर तुमची फजिती त्या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, सरते शिवदेवा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. संत महात्मे तुम्हाला विनंती करतायत बाबांनो मनुष्य देहामध्ये हे सगळं मिळाले प्राप्त करून घ्या. एकनाथ महाराज म्हणतात अंबे जगदंबे उदो उदो भक्त नाचती, आम्हाला तुझ्या गोंधळामध्ये आनंदामध्ये नाचायचंय. आणि 9 दिवस हा शारदीय नवरात्र महोत्सव जो काही आयोजित केलाय आणि त्याच्यामध्ये या तुळजाभवानी नगरमध्ये 3 दिवसाचा जो काही कीर्तन महोत्सव आयोजित केलाय त्यातला हा 3रा दिवस आहे. म्हणून तू आमच्या या गोंधळा करता ये अभंगाचे ध्रुव हो जगत
जगदंबे, मूळ पीठ तू अंबे. एकनाथ महाराज म्हणतात, अंबे जगदंबे तू आमच्या गोंधळाला ये. हे मूळपीठ वासिनी, खरे तर तू तुळजापूरची आहेस, पण तुझ्या शहरामध्ये तुळजाई नगरमध्ये आम्ही घालणार आहोत, म्हणून तू आमच्या गोंधळाला ये. तुझ्या नावाचं कीर्तन ठेवले म्हणजे एक प्रकारचा गोंधळ आहे. तुझ्या नावाचं कीर्तन भजन करणार आहोत, त्याच्यानंतर तुझ्या नावाचं जागरण सुद्धा करणार आहोत, म्हणून तू आमच्या जागरणाला ये. वेळोवेळी संत महात्मे विनंती करतात. आता मग संत महात्मे म्हणतात, प्रत्येक माणसाने जागून घ्या. जोपर्यंत काळ झोपलेले तोपर्यंत जागून घ्या. नवरात्रामध्ये, गणपती उत्सवामध्ये माणसाने जागलं पाहिजे. नवरात्रामध्ये तिच्या नावाचा गोंधळ केला पाहिजे, तिच्या नावाचं जागरण केलं पाहिजे. कीर्तन संपलन, कार्यकर्ते माझ्याजवळ पळत आले, म्हटले ताई तुम्ही म्हणताना तसंच आम्ही करतो. म्हटले म्हणजे? ते म्हटले नवरात्रात गणपतीत आम्ही सकाळपर्यंत म्हणजे 6-6 वाजेपर्यंत झोपत नाही. म्हटलं जागून तुम्ही काय करता, काकडा करता? म्हटलं छे छे. म्हटलं मग काय? ते म्हटले लक्षात आलं का तुमच्याकडे खेळतात का? हा, अरे वा. पत्ते. त्या जागण्याला अर्थ नाही. प्रपंचातले जागणे म्हणजे परमार्थातले झोपणे होय, आणि परमार्थातले जागणे हेच खऱ्या अर्थाने जागणे. माझे नाथ बाबा म्हणतात, तुम्हाला जागायचंय ना, आता जागा रे बाई नो जागा, 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 आता जागा रे बाई नो जागा. नाथ बाबा म्हणतात, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत तुम्ही जागून घ्या. उठ जागे हो रे, स्मरण कर पंढरीनाथा. उठ जागे हो रे, स्मरण कर पंढरीनाथा. हवे चरणी ठेवा माता, चुकवी जन्मा जन्माचा, चुकवी जन्माचा. होणार पुत्र जन्म, बहु सोयीन किशोरा, सर्व नित्य हे जाणून, घनदार पुत्र जन, बंधू सोयीन किशोरा, सर्व नित्य हे जाणून, शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, शरणरी गा देवासी, देवासी. अजून एक देवासी राहील. जगजोगी जगजोगीचा काकड्याला आल्यासारखं वाटायला लागलं.
संत महात्मे म्हणतात जागून घ्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. प्रत्येक ठिकाणी जागण्याचा आग्रह करतात. उठा जागे भारे आता, महाराजांनी प्रमाण दिलं. स्मरण करा पंढरीनाथा. म्हणून माणसाने जोपर्यंत काळ झोपलेले तोपर्यंत जागून घ्या. आणि एकदा का काळ उठला की तुम्हाला मला कायमचं झोपावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला वाटेल तेव्हा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कुठल्याही क्षणी तुम्ही देवाचं चिंतन करू शकता. एका गावात कीर्तन करता गेले. महिला मंडळाची संख्या तुमच्यासारखी भरपूर होती. त्या महिलांना थोडासा आग्रह केला. माझ्या पाठीमागं तुम्ही थोडंसं भजन म्हणणार ना. महिला मंडळ भजन म्हणणार का? जेवल्या का तुम्ही? बरं मग छान 2 मिनिटं भजन म्हणणार. 2 मिनिटं टाळ पखवात काही वाजू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा वा, छान म्हटल्या. असं वाटलं तुम्हालाच असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे. वा. सगळ्या महिला मंडळ भजन करत होत्या. तुमचा काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या जणी छान अशा भजन करत होत्या. आणि एक बाई काय करते माहिती? भजन म्हणताना फक्त म्हणायची ज्ञानोबा माऊली. ती तुकाराम म्हणत नव्हती, ती वेगळंच काहीतरी म्हणायची. मला जरा शंका निर्माण झाली. म्हणते तरी काय, म्हणून मी तुम्हाला 4 वेळेला म्हणायला सांगितलं का नाही. शेवटी मी त्या बाईला उभं केलं. म्हटलं मावशी उठा. ती म्हटली काय ताई? म्हटलं तुम्ही भजन म्हणताना ते ज्ञानोबा माऊलीन पुढं काही वेगळंच. ती म्हटली कसं आहे ना ताई, आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग कसं काय घ्यायचं? मग ते भजन म्हणताना कसं म्हणायचे माहिती आहे? ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. तुमचं तसं काही नाही ना. देवाचं चिंतन करायचे, संताचं करायचंय, मनापासून करा. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपल्या समोर दिसायला जरी वेगवेगळे असले ना, सगळेजण एकच आहेत. फक्त आपल्या समोर दिसायला मात्र वेगवेगळे आहेत. म्हणून जिच्या नावाचा आपण या ठिकाणी गोंधळ घालणार आहोत, जिच्या नावाचं जागरण करणार आहोत, त्या अंबे जगदंबेला आपण एकदा आपल्या गोंधळाला प्राचीन करूया. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. 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 गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. 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 मंदिर मंडपधारी थाट मात एक गोंधळाला सोडून बालघा. मंदिर मंडपधारी थाट मात सोडून बालघा. काळू अंधाराची अंबा जरी जरी रात, ब्युटीचा प्रकाश आईचा लखलखाट. लागल्या साई तुझा गळा लागला. लागल्या साई तुझा गळा लागला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. 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 माझ्या 5 परड्याई भक्ती ग भावान, रातभर चाल जागर तुझा उद्गारा. माझ्या 5 परड्याई
करायचंय तिच्या नावाचं असं. म्हणून आपण तिला आपल्या गोंधळाला पाचारण करणार आहोत. मग आपण जर तिच्या नावाचा गोंधळ घालते. बरं, साधकांनी माझ्या नाथबाबांना प्रश्न केला की एकनाथ महाराज तुम्ही आम्हाला आग्रह करताय, तुम्ही तिच्या नावाचा गोंधळ करा, तुम्ही केला का? नाथ महाराज म्हणतात आम्ही केला. सगळ्या संतांनी केला. अरे आम्हीच काय तिच्या नावाचा गोंधळ करतो? या जगामध्ये मोठे मोठे जे ऋषीमुनी आहेत, साधू संत आहेत, ज्यांनी मोठी मोठी तपश्चर्या केली, अशा मोठ्या मोठ्या तपश्चर्या करणाऱ्या लोकांनी, ऋषी मुनींनी देखील त्याच्या नावाचा गोंधळ केला. कुणी केला? व्यास वसिष्ठ शुक गोंधळी व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाथबाबा म्हणतात आम्हीच काय तिच्या नावाचा गोंधळ करतो? तिच्या नावाचा गोंधळ व्यासांनी घातला, वसिष्ठांनी घातला आणि महर्षी शुकाचार्यांनी घातला. माझ्या व्यासमुनींनी 18 पूर्णाची रचना केली तेव्हा त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. दुसरा उल्लेख केले वसिष्ठ मुनींचा. वसिष्ठ मुनी हे रघुकुलाचे गुरु, प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं, त्यांच्या जीवनातला कायमचा गोंधळ संपला. आणि तिसरा उल्लेख केलाय महर्षी शुकाचार्यांचा. महर्षी शुकाचार्यांनी गंगेच्या किनारी परीक्षित राजाला भागवत सांगितल्यामुळे ते देवाच्या आवडते झाले. तेही प्राणाहुनी परवते मज आवडती निरोते, ते भक्ती चरित्राते प्रशंसती. जे भक्त माझं गुणगान करतात, माझी प्रशंसा करतात, ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत असं भगवान परमात्मा सांगतात. म्हणून मनापासून तुम्हाला मला फक्त त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. तुकोबाराय सुद्धा पुन्हा पुन्हा विनंती करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. बरं, धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका. तो काही तुम्हाला शेवटपर्यंत पुरणार नाही. कारण धन संपत्ती पैसा असा आहे, प्रारब्धेसी जोडे धन प्रारब्धेसी वाढे मान, सोच का करसे वाया भजमन पंढरी राया. आपली धन संपत्ती, आपला पैसा आपल्या नशिबावर अवलंबून आहे. तुमच्या नशिबात आहे तेवढंच घडतं. नशिबापेक्षा जास्त जीवनामध्ये माणसाला कधीच काही मिळत नाही. म्हणून ज्या दिवशी तुमचं माझं पुण्य फळाला येतं, नशीब उजाडतं, त्या दिवशी तुम्हाला सगळं काही मिळतं. म्हणून दुसऱ्याचं हिसकावून घेण्यापेक्षा भगवान परमात्म्याने जेवढं दिले त्याच्यात समाधान माना. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं दिलंय त्याच्यामध्ये समाधान मानण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याचं कसं मिळेल याचा विचार करू नका. कारण जे मिळतं ते तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या नशिबाने मिळत असतं. म्हणून भगवान परमात्म्याकडे मागा, तो तुम्हाला मला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही लोकांना कसं मागावं हे कळत नाही. ते मागताना चुकीचं मागतात, त्याच्यामुळे देव त्यांना देत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते ऐका. एका मुलाचं नवीन लग्न झालं आणि तो आपल्या सासूरवाडीला गेला. आता गेल्यानंतर सासूबाईने विचारलं, जेवणाची वेळ होती, जावई बापू जेवणात तुम्हाला काय करू? पुरणपोळी. म्हटले नको. जिलेबी? अजिबात नको. गुलाबजाम? नको. बासुंदी? नको.
सासूबाई म्हटली जावई हे नको ते नको काहीच नको म्हणता, तुम्हाला करायचं तरी काय? जावईने सांगितलं सासूबाई असा पदार्थ करा का माझ्या लग्नापासून मी तो कधी तुमच्या घरी खाल्ला नसेल, तरच जेवतो, नाही तर उपाशी चाललो. कुठल्या सासूला वाटतं आपला जावई उपाशी जावा? ती म्हटली जावई बापा तुम्ही काळजी करू नका, फक्त अर्धा तास थांबा, नक्कीच तुम्ही न खाल्लेला न बघितलेला तुमच्याकरता पदार्थ बनवून देते म्हटली. थोडा विचार केला आणि काही क्षणात तिच्या लक्षामध्ये आलं आणि तिनं आपल्या जावयाकरता सुंदर पदार्थ तयार केला. तुम्ही सगळ्या गृहिणी आहात, मी तुम्हाला थोडी रेसिपी सांगते, तुम्ही पदार्थाचं नाव सांगा. लक्ष आहे ना तुमचं? तांदळाचं पीठ असं थोडंसं पातळ करायचं आणि त्याचे तव्यावर काढतात, त्याला काय म्हणतात? धिरडे. तुम्ही काढता ना? बरं. आणि त्याच्याबरोबर ते गुळाचं पाणी, काय म्हणतात त्याला? गुळवणी. वा, काय म्हणतात? गुळवणी. ते धिरडे आणि गुळवणी असा सुंदर पदार्थ तिनं आपल्या जावयाकरता तयार केला. जावई बापू जेवायला बसले, त्यानं कधी न पाहिलेलं कधी न खाल्लेलं, त्याला ते धिरडे इतके आवडले, बसल्या बसल्या कमीत कमी त्यानं 20-25 हाणले. जेवण झालं, उठला आणि म्हटला मामी तुम्ही खरंच माझ्याकरता इतका सुंदर ॲटम केला, तुम्ही काही करा याचं मला नाव सांगा, संध्याकाळी घरी गेलो का तुमच्या मुलीला परत हेच करायला सांगणार. सासूबाईने सांगितलं जावई बापू अहो त्याला धिरडेन गुळवणी म्हणतात. आता नाव थोडंसं अवघड होतं, यानं विचार केला घरी जाईपर्यंत नाव जर विसरलं तर. सासूरवाडीतून निघाला आपल्या घरी जायला, रस्त्यानं चालताना त्यानं मंत्र सुरू केला, धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी, धिरडे गुळवणी, असा मंत्र म्हणत म्हणतच आपल्या गावापर्यंत चालला. गावापर्यंत गेला, बरं झालं म्हटलं गावामध्ये आलो, आता नाव लक्षात राहिलं आणि घरामध्ये गेलो का म्हटलं बायकोला धिरडेन गुळवणीच बनवायला सांगणार. आनंदाच्या भरानं जे उड्या मारत चालला होता आणि तेवढ्यात गावच्या वेशीमध्ये तो म्हशीनं शेणाचा असा मोठा, काय म्हणतात त्याला, काय पोहे म्हटले का, त्याचं शेण टाकलेलं होतं. आनंदाच्या भरामध्ये जसा उड्या मारत चालला होता, उड्या मारता मारता त्या शेणावरून जसा घसारला तसा पसरला आणि पसरला तसंच विसरला. सासूबाईनं काय सांगितलं नावच विसरून गेलं. घरी गेल्यान बायकोला म्हटलं अगं तुझ्या आईनं माझ्याकरता इतका सुंदर पदार्थ बनवला होता, तू काही कर पण मला तेच करून दे. बायकोने सांगितलं काय केलं होतं? अगं तुझ्या आईनं केलं ते. ती म्हणायची नाव सांगा. अगं तुझ्या आईनं केलं ते. त्याला अशी भूक लागली होती, बायको पदार्थ बनवून देत नाही, त्याला असा राग आला, अशी मोठी काठी घेतली आणि जे बायकोची पाठ झोडायला सुरुवात केली. ती म्हणते अहो मारू नका, नाव सांगा, पटकन पदार्थ बनवून देते. तो तिला फक्त मारत होता आणि तेवढ्यात दोघांच्या भांडणाचा आवाज शेजारच्या गंगूबाईला गेला आणि ती पळत आली, म्हटली दादा अहो कशाला मारता? तो म्हटला मला भूक लागली, मी हिला म्हणतो जेवायला दे, ती मला जेवायला देत नाही. ती म्हणते अहो ते नावच सांगत नाही, मी जेवायला द्यायचं तरी कुठून? तो फक्त तिला मारत होता. आणि तेवढ्यात त्या शेजारबाईचं लक्ष गेलं तिच्या पाठीकडे आणि ती शेजारी बाई तिचं नवऱ्याला म्हणते दादा अहो आता किती मारता, बस करा. तुम्ही तुमच्या बायकोला मारून मारून तिची पाठ पार धिरड्यावानी करून टाकली. तो म्हटला हा मला तेच पाहिजे होतं, धिरडेन गुळवणी. म्हणजे काही काही लोकांना पाहिजे असतं एक आणि ते मागतात दुसरं. तुम्हाला जे पाहिजे ते भगवान परमात्म्याकडे मागा, देव तुम्हाला मला दिल्याशिवाय राहणार नाही. देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी. आपल्या भक्ताला पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा सहार करणं. एखादा दुष्ट प्रवृत्ती आपल्या भक्ताला जर त्रास देत असेल, माझा भगवान परमात्मा ते कधीच सहन करत नाही. स्वर द्या, भगवान परमात्मा ते कधीच सहन करत नाही. एखादा भक्त जर एखादा दुष्ट प्रवृत्ती आपल्या भक्ताला जर त्रास देत असेल तर माझी देवी माता सुद्धा आपल्या भक्ताचा त्रास सहन करू शकत नाही. आणि त्याच्याकरता एखादी दुष्ट प्रवृत्ती जर त्रास देत असेल तर त्याच्याकरता देवी मातेचा मंत्र आहे, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदन गिरीवर विंध्यसिनो निवासिनी विष्णु विलासिनी जिष्णु नठे भगवती हे सिद्धि कंद कुडुंबिनी भूरि कुडुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैल सुते आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदन ते
जिष्णु नुठे विष्णु विलासिनी जिष्णु नुठे विष्णु विलासिनी जिष्णु नुठे. त्याच्याकरता महिषासुर मर्दिनी मंत्र सुद्धा सांगितलाय. हे मंत्र जर म्हटले तर कुठलीच दुष्ट प्रवृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. नाथ बाबा म्हणतात, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. तुझ्या भजनात कीर्तनामध्ये ते आनंदाने दंग होतात आणि द्वैत भाव विसरोनी बळी. तू तुझ्या भक्ताच्या मनातला द्वैत भाव सुद्धा घालवलास. म्हणे कुणाच्या? तुकोबारायांचं. ऐका, सुंदर उदाहरण आहे. एका गावात तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. तुकोबारायांनी कीर्तन करता अभंग घेतला होता, चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी आणि व्याघ्रहीन खाती सरपतया. तुकोबाराय सांगत होते, माणसाचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल, तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कुणी खाऊ शकत नाही. आणि हेच कीर्तन गावातले 4-5 टवाळखोर ऐकत होते. त्यांनी ठरवलं, म्हटले कीर्तन संपलं की तुकोबारायांची परीक्षा घ्यायची. कारण त्यांच्या गावात एक विहीर होती. त्या विहिरीतून रोज रात्री 12 वाजता एक खैस वरती यायचा. खैस माहितीये तुम्हाला? माहितीये का? म्हणजे कल्पना आहे. त्याची शिंग अशी मोठी असतात, तो असा जाडा असतो, त्याला अशा मिशा असतात, त्याची जीभ बाहेर असते. माहितीये? फक्त कल्पना करा. खैस राक्षस. म्हणजे रात्री 12च्या नंतर गावात जो कोणी मनुष्य त्याला भेटला की तो त्याला लगेच खाऊन टाकायचा. म्हणून 12 वाजले का गावातले लोक दारं बंद करून बसायचे. तुकोबारायांनी सांगितलं, माणसाचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा खाऊ शकत नाही. मग म्हटले आपण तुकोबारायांची परीक्षा घ्यायची, तुकोबारायांची त्या खैसाची भेट करून द्यायची. कीर्तन संपलं, तुकोबाराय खाली बसले. ते कार्यकर्ते पळत आले. तुकोबाराय म्हटले, थोडंसं पाणी द्या. ते 4घे जण पुढे आले. सांगितलं, महाराज स्वारी. म्हटले, का? आमच्या गावामध्ये काल परवाच एक म्हातारी आजी वारली. आमच्या गावात एकाच आडनावाचे लोक आहे. तुमच्यासारख्या वारकऱ्याला संताला आमच्या घरातलं पाणी देणं महापाप आहे. त्यापेक्षा तुम्ही असं करा, आमच्या गावाच्या बाहेर एक विहीर आहे, त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या आहेत, तिकडे चला आणि विहिरीचं थंडगार पाणी पिऊन येऊ. त्यांना काय करायचं होतं? तुकोबारायांची त्या खैसाची भेट करून द्यायची होती. बरोबर 12च्या सुमारास ते तुकोबारायांना त्या विहिरीकडे घेऊन गेले. बरोबर 12 वाजता तुकोबारायांनी विहिरीकडे पाठवलं. ते लांब थांबले. जा म्हटले महाराज, तिथे पुढे थोडीशी विहीर आहे, त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या आहेत. तुकोबारायांचं चित्त तर शुद्धच होतं. तुकोबाराय त्या विहिरी जवळ गेले. तुकोबाराय त्या विहिरीच्या पायऱ्या उतरत होते आणि पायऱ्या उतरता उतरता त्या पायऱ्यांमध्ये तुकोबारायची खैसाची भेट झाली. तुकोबाराय म्हटले, पांडुरंगा, अरे मी येत होतो, तू कशाला माझ्याकरता पाणी घेऊन आला? पांडुरंगा पाणी घेऊन आला म्हटल्याबरोबर ते 4च्या 4 जण पळत सुटले. तुमचं चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल, तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा कुणी खाऊ शकत नाही. चित्त शुद्ध करी शत्रू मित्र होसी आणि व्याघ्रहीन खाती सरपतया. जीवनामध्ये चित्ताची शुद्धता आणि मनाची एकाग्रता भगवत भक्ती करता फार महत्वाची आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, आपलं जे काही मन आहे ते धावणारा चंचल मन माझ्या तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. सांगितलं, आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन. आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमचं धावणारा चंचल मन त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केल्यामुळे आमच्या जीवनातला भाग गेला,
शीन गेला आणि जीवनामध्ये सगळीकडे अवघा झाला आनंद. या जीवन जगताना बघा, ही एकच जागा अशी आहे जिथे बसल्यानंतर तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद मिळतो, आणि ती जागा म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन. बघा, इथे बसलेला असा एकही माणूस नाही की त्याला कशाचं कशाचं तरी टेन्शन नाही. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या सगट, प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काहीतरी टेन्शन आहे. पण जेव्हा तुम्ही 2 तास या कीर्तनात बसतात ना, कीर्तनात बसल्यानंतर माणसाला घरची आठवण तरी येते का? ही एकच शक्ती अशी आहे जिथे बसल्यानंतर माणसाच्या मनाला आनंद मिळतो. आणि म्हणून खेळती आंबे तुझे गोंधळी, तिच्या नावाचा अनेक मोठे मोठे देव देखील गोंधळ करतात. ऐका, पण पंढरपूरला पांडुरंगाच्या रावळामध्ये देवांचा देव असा जो महादेव आहे ना, तो रोज पहाटे 4 वाजता त्या पंढरपूरच्या महाद्वारामध्ये येतो. येताना एकटा येत नाही, त्याच्याबरोबर गंधर्व असतात, रंभा असतात, अप्सरा असतात, महादेव असतात, सगळेजण एकत्र येतात आणि मग त्याच्या नावाचा गोंधळ घालतात. मी सांगत नाही, काकड्यात प्रमाण आले. रंभा अधिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ मरू घेऊन आला, त्रिशूळ मरू घेऊन आला, गिरिजेचा कांत वाळवंतापासूनी महाद्वारापर्यंत सुरवराची मादी उभे जोडूनी हात, वाळवंतापासूनी. रंभाधिक नाचती उभ्या जोडूनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. देवांचा देव महादेव येतो, रंभा अप्सरा गंधर्व येतात. कुणी गायन करतं, कुणी त्याच्या तालावर नाचतात, त्याच्या नावाचा गोंधळ करतात. आणि स्वर्गातले देव वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांगेने उभे राहतात आणि त्याचं दर्शन घेतात. सुरवराची मादी उभे जोडून हात. 33 कोटी देव जर त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात, आपणही ते घेतलं पाहिजे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, तू इथली नाही, तू जी काही आमच्या गोंधळाला आली ना, तू इथली नाही. मग कुठून आली? येव वैकुंठ वासिनी, विठाई जगत्रय जननी, तुझा वेधू माझे मनी, रंगा येईवो ये, रंगा येईवो ये, येव वैकुंठ वासिनी, विठाई जगत्रय जननी, तुझा वेधू माझे मनी, रंगा येईवो ये. तू वैकुंठाहून येऊन या ठिकाणी राहिलीस, वैकुंठाहून आली. कुणा करता? तर फक्त माझ्या पुंडलिका करता. अभंगाची मुकुटमणी